नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या या व्लॉगमध्ये। आपण जाऊया आता आपल्या मंदिरात, बघूया कोणते देव। चला, आज काय विकास तर क्रिकेट खेळते, पांड्या तर गेला शाळेत, त्याचा आज पेपर आहे हिंदीचा। आज शाळा सुरू झाली त्याची, आज पेपर आहे, तो गेला आज, तो येईल संध्याकाळपर्यंत। तर आपण जाऊया मंदिरात, बघूया चला। हे माझे दुकानासमोरच, म्हणजे थोडं पुढे घेते हे मंदिर आहे, जवळ, सगळ्यात जवळ मंदिर आहे। इथं आजी बसलेली माझी, मेथीची भाजी हे करत, दुकान, हे मंदिर। तर मित्रांनो, आता आपण चालू मंदिरापाशी। दरवाजा बंद आहे, कारण की दुपारचे ना असे कुत्रे मंदिरात जाऊन बसतात, त्यामुळे सध्या दरवाजा बंद करून ठेवतो आपण। हे बघा, खूप त्याला 4-5 वर्ष झाले कलर केलेले, लाईट आहे म्हणून ती लाईट लागलेली। चला आज जाऊया आपण। हे बघा मित्रांनो, आपलं मंदिर किती मोठे। इथं ते जे आहे ते गावकीचं सामान आहे, म्हणजे कधी गावात कोणता कार्यक्रम असला किंवा गणपती वेळेस जी पूजा असते सत्यनारायणाची, त्यावेळेस गावासाठी जेवण बनवतं याच्यामध्ये। बाकी आपण बघूया आतमध्ये अजून कोणकोणते देव बसवलेत मंदिरामध्ये। फॅन बिन सर्व बसवलेले, लाइटिंग पण फुल। आणि मित्रांनो, दररोज इथे सकाळी काकडाच होतो, तर त्यासाठी ताडपत्री ठेवलेली इथं बसण्यासाठी। सुरुवातीला इथे दर्शन घ्यायचे, मग आतमध्ये विठ्ठल रुक्मिणी पहिले। हे पण दरवाजे बंद करून ठेवतो, कारण कुत्रे आत येऊ नये म्हणून। हे बघू शकता तुम्ही, किती भारी मंदिर आहे। इथे सर्व साहित्य यांचं, आणि वीणा। इथनं बाहेर आल्यावर म्हणजे आपण आपले तोंड जे साईडला झाले, तर उजव्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे, आणि तिकडं दत्तगुरूचं मंदिर आहे। तुला आपण इथं जाऊया, चला माझ्या मंदिरामध्ये बघूया ते पण कसं डेकोरेट केलेले। बघू शकता, पहिली एक मूर्ती होती मोठी, पण ती थोडी तुटली, कारण थोडी गडबड झाली त्यामुळे। पण इथे हे गावकीची कढई मोठी वायपर ठेवलेलं आहे, कधी कधी पाणी येतं, पावसाचं पाणी आत येतं, ते पावसाचं पाणी काढण्यासाठी, कारण की इथे खिडकी आहे ना, खिडकीचं पाणी आलं ते बाहेर काढण्यासाठी वायपर ठेवलेलं आहे। आणि हे साऊंडचे जे हे आहे, माईक लावायचे आहेत, हे 2 पेट्या, याच्यामध्ये सर्व गावकीचं सामान आहे। बस डाव्या साईड, मित्रांनो, डाव्या साईडला इथं ही जी गणपतीची मूर्ती आहे, आणि ही मूर्ती जेव्हा जुनं मंदिर होतं, एकदम पहिलं मंदिर, त्या तेव्हाची मूर्ती आहे गणपतीची, आणि ही आता बनवलेली आहे, पण ही लय पूर्वीची आधीची बनवलेली मूर्ती आहे। इथं पण मंदिर आहे, हे बघा। आणि मित्रांनो, हे बघा, इथं ही ठेवलेली पालखी। जेव्हा पालखी निघेल ना आता, तेव्हा तुम्हाला दाखवेल मी, निघाली तर आपण जाऊया बाहेर। इथे पालखीचा जो वरचा जो दांडा असतो तो ठेवलेला आहे, आणि खिडकीवर बघा किती सुंदर असं लिहिलेलं आहे। इथे या मंदिरामध्ये 4 खिडक्या आहेत, प्रत्येक खिडकीवर लिहिलेलं आहे। आणि तिकडून असे इकडे आले तर इथे आपले नंदीदेव हे आहेत। इथून आतमध्ये आपले भैरवनाथ यांचे दर्शन, शंकराचे दर्शन घेता येतं आपल्याला। हे केलेले किती सुंदर बघा, आतमध्ये पण डिझाईनला स्टाईल पण किती भारी बसवलेली। असं आहे सर्व, खूप मोठं मंदिर आहे। आम्ही मुलं तर कधी कधी इथे क्रिकेट खेळतो, असं इकडनं इकडे, एवढं मोठं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। मित्रांनो, प्रत्येक खिडकीवर अभंगाचे सुंदर असे एक एक कडवं लिहिलेले। इथे एक लिहिले, इथे एक लिहिले, चंदनाई रामाचा, आणि इथे एक लिहिलेले, आणि शेवटचं इथं नाव पण दिलेले, श्री शिव मंदिर। आणि मंदिरात शिरताना त्यांनी आपल्याला हे दिलेले रूल्स, म्हणजे शांतता राखा, स्वच्छता राखा,
असे केलेले. हे गावकीचा ढोल आहे. आम्ही नेला होता गणपती वाजवायला तेव्हा त्याच्या गुलाल उडाला होता, अजून पण तसाच आहे. ही दोनशेला पिली माझ्या मागे फिरत आहेत. मित्रांनो ही जुनी सर्वात आधी सर्वात पूर्वीची म्हणजे लय वर्ष आले तेव्हाची शंकराची पिंड आहे. लय जुनी म्हणजे लय जुनं मंदिर होतं ना तेव्हाची. हे एक आणि ते पुढं आहे ना तिथले हे बघूया तर आपण. ही एक मूर्ती आहे आणि हे बघा ही एक. हे दोन मंदिर जे आहे शंकराची पिंड पूर्ण दगडाची ही एक आणि ते लय जुने लय वर्ष आले त्यांना. हे मंदिर आतमध्ये जायला दर्शन घेण्यासाठी किती भारी मंदिर आहे ना मित्रांनो. जिथं आपण काल चढलो होतो वर तिथं भोंगी बांधायला तेच हे मंदिर. आता ते झाकून ठेवले. तर मित्रांनो आमच्या गावचं जे मंदिर आहे इथे गावामधलं माझ्या दुकानासमोरचं ते मंदिर आता बनवलेलं आहे. पण त्याच्या आधी एक जुनं मंदिर होतं, एक छोटं होतं. आता हे खूप मोठं बनवलेलं आहे. पहिलं छोटंसं मंदिर होतं. जेव्हा हे मोठं बनवलं तेव्हा सर्व मूर्ती नवीन आणून लावल्या याच्यामध्ये. पहिले फक्त हनुमानाची मूर्ती होती आतमध्ये मोठी दगडाची कोरलेली. ती थोडी कारणं तुटली त्यामुळे मग नंतर जेव्हा मोठं मंदिर बनवलं तेव्हा सर्व नवीन मूर्त्या लावल्या. मी तर मित्रांनो दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर म्हणजे 8च्या आधीच आंघोळ केल्यानंतर पहिले मंदिरात जातो, सर्व देवांच्या पाया पडतो आणि मग घरी येऊन काय नाश्ता पाणी असेल तो नाश्ता करतो आणि तेव्हा दिवसाची सुरुवात करतो माझी. तुम्ही पण सांगा तुम्ही असे करता का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आज पण मी एकटाच आहे, म्हणजे विकास पण आहे पण विकास घरी गेलाय आणि तुषार त्याची एक्झाम आहे आता, त्याचं लास्ट इयर आहे. तो गेला मुंबईला 2 दिवस झाले. आणि पांड्या पण त्याची पण एक्झाम चालली, तो पण शाळेत गेलेला आहे. आणि दीपक तो पण घरी. आज पण मी एकटाच इथं बसलेलो दुकानामध्ये आपल्या. आला बघा विकास आला आमचा डॉन आला. तर बसायला आम्ही असं बोलत बसायला मस्ती करेल. तर मित्रांनो तुम्ही आमचं मंदिर बघितलं असेल. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आय होप मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.